हॅलो फ्रेंड्स, खूपच कमी लोकांना ही बेसिक माहिती माहीत नसते. त्याच्यामुळं आपण रस्त्यामध्येच अडकून बसतो. तरी मी तुम्हाला ज्यावेळेस बी तुम्ही टूरवरती कुठं बाहेर फिरायला गेला असाल त्यावेळेस तुमची गाडी बॅटरी डिस्चार्ज असल्यामुळे बंद पडली असेल किंवा स्टार्ट होत नसेल तर तुम्ही दुसरी बॅटरी घेऊन दुसऱ्याची गाडी थांबवून किंवा दुसऱ्याची हेल्प घेऊन गाडी कशी स्टार्ट करायची मी ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुमचे सर्व काही डाऊट्स क्लिअर होऊन जातील. तर ज्यावेळेस तुमची गाडी ही बंद पडलेली गाडी आहे आणि तुमच्याकडे दुसरी गाडी सेकंड व्हेकल आहे, त्याची तुम्ही मदत हेल्प घेणार आहेत. जर तुमच्याकडे साधी 4 कोअरची वायर बी असेल तरी चालेल. ज्यावेळेस तुम्ही टोचन देणार आहेत ना, जेव्हा ह्या गाडीला जम्प स्टार्ट करणार आहेत त्यावेळेस हा जो प्लसचा पॉईंट आहे ना, प्लस जे आहे हे प्लसची केबल जे पोल आहे ते प्लसच्या पोललाच कनेक्ट झालं पाहिजे आणि मायनसचं पोल मायनसलाच. हे 12 व्होल्ट बॅटरी हे 11 व्होल्ट असेल 11 व्होल्ट. तर तुम्ही ह्या बॅटरीच्या साहाय्याने आपली गाडी जम्प स्टार्ट करू शकता. म्हणजे डेड बॅटरी हे तुम्ही ह्या दोन्ही बॅटरीची ताकद एकत्र करून तुम्ही हे गाडी स्टार्ट करू शकता विदाऊट काय धक्का मारायची गरज नाही, काही नाही. तर हीच बेसिक माहिती होती. प्लसचं प्लसला लावायचं, मायनसचं मायनसला लावायचं, तुमची गाडी स्टार्ट होऊन जाईल. हेच बेसिक माहिती होती. सगळ्यांना शेअर करा, हेल्पफुल व्हिडिओ आहे. थँक्यू.